हाय यूट्यूब फॅमिली, आज आपण फुलवाती कशा तयार करणार आहोत ते बघणार आहोत। तर एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, कापूस घेतलेला नीट करून आणि पाण्याच्या सहाय्याने आपण फुलवाती तयार करणार आहोत। असा कापूस घेतला, असा करून एक असे टोक तयार केलं की पाण्याचं बोट घ्यायचं ना, अशी पिळी द्यायची। गच्च पिळी दिली की फुलवात सुटत नाही। हे पहा, आपली एक फुलवात तयार झाली। असा दुसरा कापूसाचा गोळा घेतला, अशी एक समोर जराशी कापूस ओढून घेतला आणि अशीच एक पिळी देऊन घ्यायची डबल। आपली दुसरी पण फुलवात तयार आहे। अशा प्रकारे आपण सर्व कापसाच्या फुलवाती तयार केलेल्या आहेत। तर आता आपण तुपामध्ये भिजवून घेऊ, जणू कणी रोज आपल्याला दिव्यासाठी उपयोगी यावा आणि जास्त वेळ आरतीला कामी पडा। हे तूप गरम करून पातळ करून घेतलेलं आहे। एक एक फुलवात अशी भिजवून अशी ठेवून द्यायची। अशी ठेवून दिली म्हणजे की जास्त वेळ आपली फुलवात दिवा लावला की आरतीच्या टाईमला चालते पद्धतशीर, आणि आरतीच्या वेळेस आपल्याला तूप टाकायची गरज सुद्धा नाही पडत। हे तूप वितळताना तुम्ही कापूर सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता। हे पहा, आपल्या फ्रीजमध्ये 5 मिनिट ठेवल्या होत्या फुलवाती तुपात घालून, अशा सट तयार झालेल्या आहेत। तर अशा आपण एक एक काढून घ्यायच्या आणि बंद डब्यामध्ये ठेवून द्यायच्या, म्हणजे जणू कणी आरतीच्या टाईमला किंवा कुठं देवाला वगैरे गावाला जाताना ते डब्बा तसाच घेऊन जाऊ शकतो। हे पहा, आता एक तुम्हाला मी अशी सुकी मोकळी एक लावून दाखवते। हे पहा, ह्याच्यात तूपसुद्धा टाकायची गरज पडत नाही, काहीच नाही, मस्त चालते, हालत नाही, काहीच होत नाही। हे पहा, अशा पद्धतीत फुलवात तयार होते आणि आपली आरती चालू असताना मस्त पद्धतशीर चालते। त्यासाठी अशी फुलवात खूप चांगली तयार करून तुम्ही ठेवा डब्यामध्ये बंद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये।